नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। आम्ही देवदर्शनास निघालो आहोत, 2 दिवसांनी परतू असे संभाजी राजांना सांगून राजे महालाबाहेर कूच झाले। दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला। त्याने वर्दी आणली होती की तांबरांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजियासी वाटाघाटी करण्यास आला आहे। राजे नाहीत तर युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे। साहेबास गडावर पेश येऊ द्या। संभाजी राजांनी पिलाजींना इजाजत दिली। इंग्रजांच्या दरबारातील थॉमस निकल्स हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठाणे पाली सारसगड या मार्गे पाचाडात पोहोचला होता। त्याच्याबरोबर 37 लोक आणि श्यामजी शेणवी नावाच्या दुभाषा होता। आपल्या दरबाराच्या 2 कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमस साहेब आला होता। नुकतीच प्रतापरावांच्या घोडधाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खंट्या लावून लुटली गेली होती। तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजापूरच्या वखारीची नुकसान भरपाई मराठ्यांकडून वसूल करणे आणि मीठ व लाकूड या वस्तू मराठी मुलखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळवणे अशी ती व्यापारी हेताची कामे होती। पिलाजीने गड उतरून युवराजांचा निरोप साहेबांच्या कानी घातला। रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट पाटलून चढवून तयारीला लागला, पण एकाएकी मातीचे गरगरते खांब उठविणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हा हा म्हणता वळीव पावसाची घनचक्कर रायगड पाचाडवर कडकडत कोसळू लागली। साहेब पायथ्याला अडकून पडला। दुसऱ्या दिवशी श्यामजी पिलाजीसह थॉमस साहेब धापा टाकीत रायगड चढून आला। चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली। बाळाजींनी सामोर येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीसमोर आणले। युवराज तांबरांचा हिजीब सत्री दाखल झाला आहे। बाळाजींनी संभाजी राजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली। बाळाजी मनोमन थोडे साशंक होते। हा परदरबारचा वकील बोलता बोलता युवराजांना आड वाटेला नेईल, मनाजोगे करून घेईल। महालाबाहेर पडणारे युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, युवराज स्वामी गडावर नाहीत, ही तांबरांची जात म्हणून अर्जी। जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे। चिटणीस आम्ही ऐकून आहोत, साहेब आम्हास बघायला गड चढून आला आहे, त्याला बघू द्या, एकदा डोळा भर आम्हास। हसून संभाजीराजे म्हणाले। बाळाजींच्यासह संभाजीराजे सदरी बैठकीवर आले। पिलाजी श्यामजीने अदब मुजरे घातले। थॉमस साहेबाने डोईवरची पांढऱ्या शुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली। ती छातीशी धरीत मान व कमर झुकवून संभाजी राजांना टोपी कर अदब दिली। युवराजांनी बैठकीवर बसता बसता साहेबाला निरखीत श्यामजीला सवाल केला, काय म्हणते तुमच्या साहेबांची तब्येत? जी बरी आहे। मुंबई दरबारची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात। श्यामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले। गड चढून आलेल्या साहेबाचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झाला होता। आपल्या निळसर घाया डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखित होता। आज्ञा। संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तबकातील गुलाब कळा उचलून हुंगला। पाठीशी असलेल्या गिरदीवर कोपरी रोवीत ते रेलून बसले। आपल्या सरलष्करांच्या फौजांनी हुबळी येथील टोपीकरांची वखार फसगमतीनं लुटली। या दरबारचा आणि टोपीकरांचा कसलाच दावा नाही, करिता या लुटीची नुकसान भरपाई मिळावी अशी टोपीकरांची विनंती अर्जी आहे। श्यामजीची भाडोत्री जीभ साखर पेरणी करू लागली। युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी, श्यामजी, पिलाजी साऱ्यांनी कान टवकारले। शेणवी आमचे सरलष्कर तर पन्हाळ प्रांतात आहेत असे आम्ही ऐकून आहोत, त्यांनीच हुबळी लुटली हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना? युवराजांनी श्यामजीला आडवाटेला नेले। बोला, दुसरी काही अर्जी? जी मराठी मुलखातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल। श्यामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले। मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी। शेणवी, तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराज साहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे। आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू। ते देवदर्शनास गेले आहेत, 2 दिवसात परततील। संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले, चिटणीस साहेबांना निरोपाचे विडे द्या। जी म्हणत बाळाजींनी विड्याचे तबक थॉमस साहेबांच्या पुढे नेले। बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर या आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले, पिलाजी, तुम्ही जातीनं साहेबांना पाचाडच्या मुक्कामावर पोहोचते करा। गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही। जी
पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून जगदंब जगदंब पुटपुटत संभाजीराजे निघून गेले. साहेबाची आणि त्याची भेटीची वेळही ठरवून घेतली. ठरल्या वेळी पाचाडच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकोलस श्यामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी श्यामजीने तोंड खोलले. 2 दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे. श्यामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे श्यामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, शेणवी, आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही. आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ. राजांनी श्यामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते. श्यामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ पडू नये यासाठी ते कळणे आवश्यक होते. जसे संभाजी राजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमस साहेबाच्या हातात काहीही पडले नाही. शिव आणि शंभू यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमस साहेब अळणी तोंडाने मुंबईला परतला. पावसाने रिकीब भरले. धारा उधळीत मावळी आभाळ गरजू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गरजत धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली. इरले डोईवर घेऊन हारकारा त्या पाणघाईत पाचाडून निघून गडावर आला. त्याने खबर आणली, गारठ्याने मासाहेबांचं सांद धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्ली या. आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधले घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देख चोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यात तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले. न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशव पंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधांची पोथी लाकडी अंडगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिलेला तो शब्द मौक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडातच ठेवला होता. अंगभर तलम भगवे उपरणे लपेटलेल्या केशव पंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धुपाची वेळी महालभर फिरली होती. स्वच्छ संथवाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ संभाजीराजे पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते. मृत्यूची हुकमत केवढी बेलगाम आहे हे सांगताना समर्थांनी म्हटले होते, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा. मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोदंडासारखी टणत्कारी झाली होती. मृत्यू न म्हणे हा झुंजार संग्रामशूर वा क्रूर, न म्हणे हा प्रतापी उग्ररूपी बलाढ्य वा धनाढ्य, न म्हणे हा चक्रवर्ती करामती वा भूपती, न म्हणे हा मुद्राधारी व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ, न म्हणे हा संपन्न व्युत्पन्न धूर्त बहुश्रुत वा पंडित, न जाणे हा वेदज्ञ शास्त्रज्ञ सर्वज्ञ वा महाभला. केशव पंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ हे टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांचा हाती होता. धरल्या आवाजाने केशव पंडित पुढे वाचू लागले. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. मृत्यूचे विकाराल वर्णन करताना घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी भक्तिमार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली. बहुता जन्माचे सेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवती. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे वर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. जीव जीवात घातला, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहू शोध घ्यावा परांतराचा. जो जगदंतरे मिळाला तो जगदंतरेची झाला, आरत्री परत्री तयाला काय उणे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एक. स्वतः जगल्या भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पूजल्या भजल्या श्रीरामाच्या वर्णासारखे निळे आकाश बोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या कानी पडू लागले. बहुता जन्माचे सेवटी नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट नीती न्यायी,
कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. केल्या विण काहीच नाही कोठेतरी, उत्कट भव्य तोची घ्यावे. मिळामिळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. एवढे काळीज वेधी शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. जय जय रघुवीर समर्थ. केशव पंडितांनी समाप्तीची नांदी उठविली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू कुणालाच दिसले नाहीत. ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात भणभणत राहिला. मृत्यून म्हणे चक्रवर्ती प्रतापी मुद्राधारी, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उतरावी. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. बहुधा जन्माचे सेवटी, नरदेह सापडे अवचट. येथ वर्तावे चोखट, नीती न्याये. आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीत होते. पावसाळी लाल पाणी घेऊन भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यात चरबीचे मालिश हलक्या हातांनी देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, बरेच दिवस झाले, तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही, ऐकता? जी थोरल्या बाईंचा आणि तुमचा मामुली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येते. जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समयीतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजीराजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, आपल्या पायांची अणबेल मासाहेब, आम्ही त्यांना खूप मानतो, पुष्कळ अदब ठेवतो. अदब हा जनान्याचा रिवाज. पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोस न सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासून ते तुमच्या पाठीशी लागला आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत. दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, हाताची पाची बोटं सारखी नसतात, म्हणून काही त्यातले एखादे दूर करता येत नाही. असेल त्या वकुबानीशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं, हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा, पण तिचे सुद्धा भूत्याखेरीज काही चालत नाही. लहान थोर सारेच आपले आहेत, हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हाला सांगतो आहो. जी संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला, जा बाहेर, झड सुमार झाली काय बघून या. जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटीजवळ आले. नेवला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली. थोड्याच वेळात रायगडच्या मावळ माचीवर बारदाराने धरलेल्या भगव्या जरी पटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले. ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठांतून सहजी शब्द सुटले, औक्षवंत व्हा. माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले. मात्र त्यांना वाटले, जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील, इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे. पावसाळी नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलांच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान 2 घटकांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलौल खान यास जिवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता. दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. 4च दिवसात त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊंनी दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा ओठान आड रिझवून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, यादवराव, आमच्या संगती या. त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या पंजा उगारलेल्या पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी.
राजांची बोली संभाजी राजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल चिकटले. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.